नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच प्रतीक्षा आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता एवढा उशीर झालेला आहे की कधीचा आमचा हप्ता आहे तो आमच्या बँक खात्यामध्ये येतोय याची सगळ्या लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे। अनेक लाडक्या बहिणी यूट्यूबवरती सर्च करत आहेत की हप्ते वितरण कधी होणार, तर हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे। या जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत। हप्ते वितरण तारीख खुशखबर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तमाम लाडक्या ज्या बहिणी आहेत तर अशा व्हिडिओज पाहत आहेत। परंतु आज देखील आम्ही अगदी सकाळपासून सारखं ट्विटर चेक करत आहोत, पण या ठिकाणी मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा अजून झालेली नाही आहे। जशी तुम्हाला प्रतीक्षा आहे तशी आम्हाला देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्री आदित्य तटकरे कधी घोषणा करतात, जेणेकरून सर्वांना अगदी लगेचच प्रॉपर अपडेट देता येईल या हेतूने आम्ही अगदी दिवसभरामध्ये ट्विटरचं पेज आहे तर या ठिकाणी वारंवार चेक करत आहोत। परंतु इतर दिवसभरातील अनेक घोषणा आहेत मंत्री आदित्य तटकरे त्यांच्या ट्विटरवरच्या पेजवरती करत आहेत, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून त्यांनी कोणतीच घोषणा केलेली नाही। पण लक्षात घ्या, हप्ते वितरण आता लवकरच करणे गरजेचं आहे, कारण का GR तर प्रसिद्ध झालेला आहे। GR प्रसिद्ध होऊन काही दिवस झालेले आहेत, आता आठवडा होण्याच्या मार्गावरती आहे, पण अजून हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। मंत्री आदित्य तटकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांचा विचार करून लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करावा ही सर्व लाडक्या बहिणींच्या माध्यमातून विनंती आहे। लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची घोषणा मंत्री आदित्य तटकरे कोणत्याही वेळी करू शकतात। या संदर्भात निश्चित अशी वेळ आणि तारीख सांगता येणार नाही आहे। ज्यावेळी घोषणा होईल संपूर्ण माहितीपर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे। तर सध्या लाडक्या बहिणींची KYC देखील चालू आहे। ज्यांची KYC चुकलेली आहे, वडील किंवा पती हयात नसेल तर अशाच लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यायचे आहे। हप्ते वितरणाच्या घोषणेसंदर्भात आम्ही देखील प्रतीक्षेत आहोत। घोषणा झाल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।